नमस्कार. रोखोक क्लब स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारीचे अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारी भरण्याची मुदत जरी संपत आली असली तरी कोणत्याही पक्षानं आपल्या उमेदवारांची संपूर्ण अधिकृत यादी अद्याप तरी हा कार्यक्रम चालू करायला जेव्हा सुरुवात करतोय तेव्हा सादर केलेली नाहीये. गुपचूप काही ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप सुरू आहे. याचा अर्थ काहीतरी गोलमाल एवढं नक्की किंवा हे वेगळं सांगायची गरज नाहीये. हे सगळं काय बंडखोरी टाळण्यासाठी होतंय हे समजायला शोधपत्रकारितेची काय आवश्यकता नाहीये. कारण निष्ठावंत ज्यांच्यावर अन्याय होतोय ते येऊनच सांगतायत. बाहेरच्यांना तिकीट दिली जात आहेत अशी ओरड होतीये. बाहेरच्यांना तिकीट दिली म्हणून काही जण बंडखोरी करतायत, तर काही जण दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तिकीट मिळवत आहेत. पण नव्या पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आपण अन्याय करतोय हे ते विसरून जात आहेत. खरं तर पक्षनिष्ठा वगैरे या सगळ्या बाता राहिलेल्या आहेत. आता वैयक्तिक स्वार्थ हेच राजकारणातलं अंतिम सत्य आहे. हे या निमित्तानं प्रत्येक पक्षात आत्ता रात्री स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकाच रात्रीत कालचे स्वयंसेवक असलेले आता कार्यकर्ते बनत आहेत, आणि जे कार्यकर्ते आहेत ते सैनिक होत आहेत, आणि जे सैनिक आहेत ते मनसैनिक होत आहेत. गेले काही दिवस अशा वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत की कालपर्यंत धनुष्यबाण हातात घेऊन आणाभाका घेऊन लढणारे आता कमळ घेऊन नाचत आहेत. घड्याळाचा गजर करणारे हात आता हातात हात गुंफायला लागलेत. कालपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांचा असं म्हणणारे कार्यसम्राट आता कार्यकर्त्यांना असे पटकन वाऱ्यावर सोडतायत. त्यांना बॅनर लावण्यासाठी, घोषणा देण्यासाठी वगैरे ठेवून देत आहेत. स्वतःच्या बायका मुलांनाच तिकीटं मिळावीत यासाठी रक्त सांडतायत. आपला पक्ष वर्षानुवर्ष ज्याच्यात आपण होतो तो सोडून दुसऱ्या पक्षाची एका रात्रीत वाट धरतायत. पण अशा दलबद्धू राजकीय नेत्यांची काही बाजू असेलच की. का बदलतायत ते पक्ष? नगरसेवक, स्थायी समिती सभागृह नेता, अशी सगळी सन्मानाची पदं ज्यांना आयुष्यात मिळाली तरी देखील त्यांच्या पक्षात त्यांची कोंडी होते, त्यांचा श्वास घुसमटतोय. आता नव्या पक्षात जाऊन त्यांना थोडाफार मोकळा श्वास घेता येणार आहे का? कालपर्यंत ज्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल शेरा ताणून बोलत होतो आणि माध्यमांकडे फायलीच्या फायली आणून देत होतो, त्यांनाच आता पक्षात घेऊन पावन करून घेतलं जातंय. कालपर्यंत ज्यांच्या नावानं गळे काढले जात होते त्यांच्याच आज गळाभेटी आम्ही दिवसभर दाखवतोय. हे सगळं काय चाललंय, कसं घडतंय? हे नेमकं कसलं राजकारण आहे? एखाद्या विचाराशी, पक्षाशी जे प्रामाणिक राहू शकत नाहीत ते जनतेशी काय प्रामाणिक राहणार आहेत? केवळ स्वतःचा स्वार्थ पाहणारे नेते आमच्या शहराचं भविष्य घडवणार आहेत? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. निष्ठावंत विरुद्ध बंडखोर. निष्ठावंत विरुद्ध बंडखोर या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले आपल्या कार्यक्रमात स्वागत. माझे सहकारी दीपक भातुसे हे देखील आहेत. दीपक, तुझंही स्वागत. आपल्याबरोबर प्रसन्न जगताप, काँग्रेसमधून नुकताच ज्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ते प्रसन्न जगताप, माजी उपमहापौर, पुण्यातून आपल्यासोबत आहेत. तर भाजपचे निष्ठावंत असलेले प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि खडकवासला मतदारसंघाचे माजी अध्यक्ष मनोहर बोधे हे देखील आपल्या बरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, तुमचंही स्वागत. आणि काही क्षणातच आपल्यासोबत ठाण्याहून आणखीन 2 मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सुरुवात करूया आपण प्रसन्न जगताप यांच्यापासून. प्रसन्न जगताप, भाजपमध्ये गेल्याचा आनंद जास्त आहे का काँग्रेस सोडल्याचा आनंद जास्त आहे? नेमका आत्ता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो कसला आहे? कमळ एवढं फुललंय तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचं? प्रसन्न जगताप बोला. कमळ फुललंय बोला. तसं काही नाहीये. मी एक कार्यकर्ता आहे. सिंहगड रोडवर मी अनेक वर्ष जन्मापासून आमच्या खानदानी नाही, बोला. हॅलो, हां, बोला. तर मी पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून आहे. त्यामुळं कोणालाही दोष न देता मला कोणत्याही कारणातून जनतेची सेवा करायची, अशा पद्धतीने मी या पक्षात प्रवेश केलेला आहे. अगदी बरोबर आहे. प्रसन्न जगताप, जनतेची सेवा करण्याकरताच आपल्यासारख्यांचा जन्म झालेला असतो, यात काही वादच नाही. जनतेची सेवा हेच आपलं ब्रीद आहे. बाकी सगळं झूट आहे. काँग्रेस पक्षामध्ये राहून जनतेची सेवा होत नाही एवढं फक्त आता जाहीर करा आणि माझं अभिनंदन स्वीकारा, कारण तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे. नाही,
भाजपमधून तुम्हाला उमेदवारी जाहीर नाही, झाली आहे, माझं तसं काही अभिनंदन नाहीये. स्वीकारा. आमच्या भागातील सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे बोला बोला. की दादासाहेब तुम्ही जर आमच्या पार्टीत आल्यात तर चांगलं होईल. असं गेले 1-1.5 वर्षापासून माझ्या मागे आमच्या भागातील संघातील लोक आणि इतर सर्व नागरिक ज्यांची अनेक कामे मी प्रत्येक पद्धतीने करत अगदी असतो, बरोबर आहे. त्यांच्या आग्रह खातर नाही मला फक्त एवढंच सांगा, प्रसन्न जगताप, एवढंच सांगा, काँग्रेसमध्ये राहून सेवा करता येत नाही एवढे फक्त विधान करा, म्हणजे भाजपलाही बरं वाटेल, तुम्हालाही बरं वाटेल, काँग्रेसवाल्यांनाही बरं वाटेल. मी एक कार्यकर्ता आहे. मी नाही तुम्ही तळागाळातले प्रसन्न जगताप, तुम्ही तळागाळातले तळमळीचे कार्यकर्ते, कार्यसम्राट. अहो भिंतीवर हे खूप ऐकतो आम्ही, फ्लेक्सवर खूप पाहतो, फोटो बिटो. आता काहीतरी नवीन बोला, फक्त एकच वाक्य सांगा, काँग्रेसमध्ये राहून सेवा करता येत नाही, बस झालं आपलं काम. मग नवीन पक्षात राहूनच सेवा करता येते, बरोबर आहे? नाही तसं काही नाहीये. तसं नाहीये काय, माझा कुणाला दोष देण्याचा अधिकार नाहीये मला. मी सुरुवातीला सुद्धा स्वतंत्र उभ्या राहण्याच्या तयारीतच होतो. पहिल्यांदा सुरुवात ज्यावेळेस मी राजकारणात केली, परंतु मला अचानक काँग्रेसने तिकीट दिलं होतं. कारण मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये नव्हतो. परंतु काँग्रेस वाईट आहे का हे वाईट आहे हे म्हणण्याचा मला अधिकार नाही. मग काँग्रेस सोडायचं कारण काय? सन्मानाने वागणूक दिलेली आहे. नाही बरोबर आहे. मग काँग्रेस सोडायचं कारण काय? नाही आता कारण असं आहे की जे भारतीय जनता पार्टीचे मुख्य लीडर जे मोदीजी आहेत त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर बसला. आणि मी पण एक सुशिक्षित उमेदवार आहे. मी तुमचं कौतुक करतो प्रसन्न जगताप. तुम्ही मन मोकळेपणे कबूल केलं की तुमच्यावर मोदीजींच्या विचारांचा पगडा आहे. फक्त हा विचारांचा पगडा बसायला 3 वर्षाचा कालावधी जायला लागला, हे देखील किती महत्वाचं आहे. 3 वर्षांतर का होईना तुम्हाला कळलं, याचा आनंद भाजपला झाला असेल का काँग्रेसला झाला असेल हेच मला कळत नाही. का जनतेला झाला असेल की आपल्या या अशा कार्यसम्राटाला तळागाळातल्या कार्यकर्त्याला 3 वर्षानंतर का होईना हे कळलं, हे किती महत्वाचं आहे. तुमचं अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. फक्त एक काम करा, ज्यांची उमेदवारी आज कापली गेली असेल त्या निष्ठावंतांच्या घरी जायचं धाडस फक्त दाखवा आज रात्री, एवढीच फक्त मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या सोबत संजय घाडीगावकर आहेत. संजय घाडीगावकर ठाण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. संजय घाडीगावकर हे भारतीय जनता पक्षाचे माजी शहर उपाध्यक्ष आहेत. संजय घाडीगावकर माजी शहर उपाध्यक्ष म्हणजे आपण पक्ष आज सोडला, म्हणजे याचा अर्थ आपण भारतीय जनता पक्षानं बंडखोरी केली. लक्ष्मण जगतापांना तर विचारांचा पगडा म्हणून ते परत आले आणि तुम्ही इकडे तोच पक्ष सोडताय. हा विरोधाभास एकाच कार्यक्रमात कसा काय? आपल्याला एवढा अन्याय केला पक्षाने? अहो ते तर न्याय मिळावा, जनतेची सेवा करावी म्हणून इकडे आलेले आहेत. संजय घाडीगावकर बोला. मला आवाज येत नाहीये. हॅलो संजय घाडीगावकर, आता तरी आवाज येतोय माझा? हॅलो उदय सर मला आवाज येत नाहीये सर ब्रेक होतोय आवाज. संजय घाडीगावकर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा बोला सर. आता येतोय आवाज? हो येतोय. तुमच्या नावासमोर हे कालपर्यंत विद्यमान शहर उपाध्यक्ष होतं, ते एकदम असं माजी शहर उपाध्यक्ष का झालं? तिकडे प्रसन्न जगताप आहेत, ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये मोदींच्या विचारांचा पगडा 3 वर्षानंतर त्यांच्यावर पडला म्हणून ते आलेले आहेत. आणि तुम्ही ते पक्ष सोडताय, तो कशा करता सोडताय? भाजप का सोडताय तुम्ही? काय घुसपड होते तुमची? मी भारतीय जनता पार्टीमध्ये हॅलो हा बोला. हॅलो बोला. मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या वागस्टेट विभागात जो विभाग विकास कामांसाठी, नागरी विकास कामांसाठी खुंटलेला होता, तो नव्या जोमाने होण्यासाठी मी प्रवेश केलेला होता. माझा वैयक्तिक कुठलाही तिथे स्वार्थ नाहीये किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी भाजप मी जॉईन केलेलं नव्हतं.
मला वाटलं होतं की काहीतरी चांगली उभारी भेटेल, परंतु इथे अंतर्गत जे कलह आहेत त्याचा मी बळी ठरलो, एवढं इथे सांगू शकतो. नाही, पण अंतर्गत कलह कोणाचे होते? अंतर्गत कलह हा काही असा तयार होत नाही ना. अंतर्गत कलह मागे काही व्यक्ती असतात, काही भूमिका असतात. काय असतं? कोणाशी पटलं नाही? रवींद्र चव्हाणांशी पटलं नाही का? कपिल पाटील यांच्याशी पटलं नाही का? संजय केळकर यांच्याशी पटलं नाही का? का जनतेशी तुमचं पटलं नाही? भाजपच्या मतदारांशी तुमचं पटलं नाही का? मोदींचे विचार तुम्हाला अमान्य होते? नेमकं काय झालं? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत ज्यावेळी प्रवेश केला त्या रात्रीपासून सन्माननीय शहराध्यक्ष महोदय हे माझ्या विरोधामध्ये काम करायला लागले. विद्यमान शहराध्यक्ष म्हणजे आणि कोण? नाव त्यांना- घ्या. महाराष्ट्राला ते नाव माहिती नाहीये. संदीप लेले. दिवसभर दिसतंय तुमचंच नाव माहिती आहे. संदीपजी लेले. संदीपजी लेले. त्यांनी तुमचं तिकीट कापलं संदीपजी का? लेले. त्यांनी तुमचं तिकीट कापलं, त्यामुळे एका त्यांनी माझं रात्रीत तिकीट तुम्ही नाही पक्ष बदलला. कापलं. हॅलो, हा बोला. त्यांनी माझं तिकीट कापलं नाही, मला तिकीट भेटलेलं आहे. बर माझ्या घरामध्ये देखील मी न मागता 2 तिकीटं दिली गेली. बर वास्तविक मी 2 तिकीटं मागितलीच नव्हती. बर मी ज्या पद्धतीने वागसेटमधील 4 प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीला ताकद दिली, कार्यकर्ते निर्माण केले आणि आज जे उमेदवार संभाव्य उमेदवार निर्माण केले ते एवढ्या ताकदीचे निर्माण केले की तेथील जे सत्तेवर असणारे वारंवार आणि आमदार पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आज त्यांना टक्कर देणारे कार्यकर्ते तिथे कधी नाही ते आता निर्माण झाले. पण अंतर्गत कलह ह्यांचा की संजय घाडीगावकर ह्यांच्या जे कामाची पद्धत आहे ती यांना का रुचत नाही हा त्यांना मी 10 वेळा प्रश्न विचारलाय, पण त्याचं कधी उत्तर मला भेटलं नाही. उलट वारंवार मला प्रत्येक गोष्टीपासून टाळलं गेलं. मला मिटिंगला देखील पक्षाच्या बोलवलं जायचं नाही, तरी देखील मी माझ्या पक्षाचं काम चालू ठेवलं. आज पक्षात एवढे प्रवेश झाले, त्या प्रत्येक प्रवेशामध्ये माझा वाटा आहे, पण मी कधी तो वाटा मागितला नाही, कधी श्रेयवाद केला नाही. कारण की माननीय मुख्यमंत्री महोदय आमदार संजय केळकर हे जे विकास कामांसाठी धावत होते ती मला पटत होती आणि त्या कामांच्या अनुषंगानेच मी धावत होतो की बाबा काहीतरी वागळेमध्ये विकास होईल. जो विकास शिवसेनेने केला नाही, काँग्रेस जिथे होती क्या ती बात है. सेटिंगमध्ये होती आणि मी काँग्रेसमध्ये असताना ज्या पद्धतीने प्रभाग रचना केली, प्रभागामध्ये बांधणी केली, नगरसेवक बनल्यानंतर जे काम केलं ते असं मॉडेल तयार झालं की आपण जनतेने आपल्या अपक्ष उमेदवार निवडून दिली. तुमच्यावरच्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडलेली आहे. बघूया पक्षाचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्ये, हे तुमच्यावरच्या अन्यायाला काय उत्तर देत आहेत. का ठाण्याचा बॉल आहे तो मला खेळता येत नाही म्हणून सोडून देत आहेत. संदीप लेले आहेत आपल्याबरोबर, तुमचे सन्मित्र संदीप लेले आहेत. संदीप लेले तुमच्यावर थेट आरोप केलाय संजय घाडीगावकरांनी. संदीप लेले, संदीप लेले, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? संदीप लेले यांनी फोन ठेवून दिलेला आहे. बहुधा तुमचं नाव आत्ता हाच प्रश्न घेऊन जा केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्ये यांच्यावरच्या अन्यायाचं परिमार्जन कसं करणार? त्यांच्यावर अन्याय का झाला? नाही, मुळात असं आहे डॉक्टर साहेब की केवळ मी एका प्रश्नाबद्दल बोलू इच्छित नाही. एकूण आज जी आपली चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मांडायला मला असं वाटतं अधिक आवडेल. पद्धती चर्चा एक करता येईल आणि दुसरं गेल्या 20-25 वर्षामधलं राजकारण ज्या पद्धतीने बदललं आहे त्याची पण आपल्याला दखल घ्यावी लागेल. समाजातला स्वाभाविकपणे त्याचे परिणाम राजकारण होत आहेत, समाजात होणारे बदल. एक विचारांसाठी काम करणारं, विचारासाठी काम करायचं जी एक साधारणतः अनेक राजकीय पक्षाची पद्धत होती. भारतीय जनता पार्टीत आज सुद्धा ती पद्धत टिकून आहे आणि जो विचारांसाठी केशवराव त्यांच्यावर जो अन्याय झाला ना डॉक्टर बोला. तो अन्याय जो झालाय तो लक्षात घेता आपण विचार असं काही बोलूया नको. कारण मी अशी अनेक नावं घेऊ शकतो तुमच्या पक्षामध्ये आलेले. विठ्ठल शेलार अशा नावाचं एक नाव आहे, पिंट्या धावडे नाव आहे, बरीच नावं आहेत. किती नावं घ्यायची आपण? ज्या पद्धतीनं पक्षामध्ये आत्ता प्रवेश दिले जात आहेत हे सगळं लक्षात घेता आपण विचार वगैरे असं काही बोलूया नको, उगाच पॉलिसी लेवल वगैरे बोलूया नको. संजय घाडीगावकरांचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे, त्यांना विकास करायचा होता, तो विकास करू दिला नाही आणि त्यांना पक्ष बांधणी करता आली नाही तिकडे. याचं उत्तर द्या, तेवढंच फक्त अपेक्षित आहे. नाही, मी पुन्हा सांगतो की मी महाराष्ट्र स्तरावरच्या एकूण भूमिका आणतो, त्यामध्ये ती घाडीगावची भूमिका येईल ना. ती काय अशी वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही समजण्याचं. मुळात ज्या नावांचा उल्लेख डॉक्टर साहेब आपण केला
काय गावडे बिवडे मधल्या आता 2 नावांचा, त्यातल्या एकालाही पक्षाने पद दिलं नाही, पहिला सगळ्यात मुद्दा. दुसरा असं आहे की शेवटी लोक राजकीय पक्षामध्ये येत असतात, अनेक स्तरातनं येत असतात आणि त्यातनं पक्ष मोठा होत असतो. बरोबर त्यामुळे स्वाभाविकपणे नवे लोक येतात आणि तेच कधी कधी त्या पक्षाची भूमिका होतात. हे अनेक वेळा दिसून येतं. शेवटी पक्ष प्रवाही असतो, त्यातनंच तो पक्ष मोठा होत असतो नाही, ना. अगदी बरोबर एकाच आहे. ठिकाणी साचले पण नाही, नाही, काय माहितीये का? छोटेसे पक्ष राहिले असते. नाही, बरोबर आहे केशवजी. फक्त पक्ष कलाकलांनी वाढतोय याची काही जणांना चिंता वाढते. ओमी कलानीला तुम्ही तुमच्या पक्षात कोणतं पद दिलं एवढं फक्त सांगा. पक्ष कलाकलांनी वाढतोय. ओमी कलानीला पक्षातच घेतलेलं नाही डॉक्टर साहेब. नक्की घेतलेलं नाहीये. त्यामुळे त्याला त्यांच्याशी पद कुठली द्यायचा छोटी प्रश्नच युती येत नाही. नाहीये. 100% मी सांगतो तुम्हाला. आपल्यासोबत हरकत नाही. असं आपल्यासोबत त्याची युती अरविंद आहे की नाही, युती गोष्ट वेगळी आणि पक्षात घेतलं की वेगळं. वा, हे फार तुम्ही चांगलं सांगितलं की युती झालेली असू शकते, फक्त आम्ही पक्षात घेतलेलं नाही. नाही, डॉक्टर, हातात असं कमळ नाही. दिलं नाही, मागे शेवटी- कमळ नाही, उभं केलं युती नाही. झाली एवढंच की फक्त नाही? आहे. वा, क्या नाही, बात नाही, आहे. युती अरविंद झाली की नाही, भोसले नाही, दोन्ही गोष्टीत फरक आहे डॉक्टर साहेब. मी सगळेच तुम्हाला जण सांगायला आता पाहिजे काय इथे आहे. साहेब सगळ्यांचं धुणं बाहेर निघते. आता कोणाकोणाचं ठेवायचं? अरविंद भोसले आपल्या बरोबर आहेत. अरविंद भोसले येस, हा बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला पक्ष. 80% समाजकारण, 20% राजकारण आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी असा नारा देत आपण पुढे आलो. गल्ली गल्ली, गाव गाव असं बांधत बांधत एक मजबूत संघटना उभी केली. त्याचाच पर्याय म्हणून बाळासाहेबांच्या निधनानंतरही ती संघटना अजूनही तशीच मजबूत आहे. ही संघटना अशीच मजबूत राहील का? मी तुम्हाला काही नावं वाचतो. इच्छुक उमेदवार, त्यातल्या काही जणांना उमेदवारी मिळाली, फक्त ती बाहेर जाहीर होत नाहीये. प्रताप सरनाईक फॅमिली, परिशा सरनाईक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, राजन विचारे फॅमिली, नंदिनी विचारे, मंदार विचारे, मयूर पाटील भाचा, HS पाटील, कल्पना पाटील, विकी पाटील, त्यांची सून. मी आणखी नावं अनेक घेऊ शकतो. प्रत्येक पक्षाचीच आहे. एकनाथ शिंदे, त्यांच्याच घरामध्ये लता शिंदे, प्रकाश शिंदे, सुभाष भोईर आहे, त्यांचा मुलगा सुमित भोईर याच्याकरता, देवराम भोईर जे तुमच्याकडे आत्ता नव्यानं आलेले आहेत, त्यात देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर, नंतर कोणी भोईर राहिलेत की नाही माहिती नाही, आणखीनही तुम्ही देऊ शकाल. हे सगळेजण पाहिल्यानंतर जी वाढलेली अशी पक्षाची आत्तापर्यंतची संघटना होती, ही केवळ एक काय कुटुंबांपुरती मर्यादित राहणार आहे का? हा अन्याय नाही आहे इतरांवर? सर, मागच्या काही दिवसामध्ये मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख, मातोश्री आणि मुंबई महापालिका असेल, ठाणे या इतर 10 महापालिका, 26 जिल्हा परिषदा यांच्याशी संबंधित जर घटनाक्रम तो मला ते मुद्दाम आवर्जून सांगावं लागेल. आपण माझी कुंडली घेऊन बसलाय तुम्ही, तो विषय क्लिअर होतो की 29 वर्ष मी काम करतो शिवसेनेचं. मराठी साधारण 28 टेसेस मराठी आपण बोलत होतात. आणि जेव्हा मागच्या काही दिवसामध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी विचारलं त्यावरून काय करायचं, मी आधी विनंतीपूर्वक सांगितलं की माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटनेला माझी गरज कुठे आहे, संघटनेला माझ्यामध्ये काय दिसतंय तो विषय महत्त्वाचा. मी तुमच्या मुद्द्यावर येतो. बरोबर, अरविंद भोसले, आपण त्याच्याबद्दल बोलतच नाही आहोत. आपण हे जे घराणेशाही वाढते आहे त्याच्याबद्दल की आम्हाला मान्य, एवढं फक्त विधान करा, विषय संपला. मातोश्रीवरती ज्या काही पदाधिकारी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी त्यांच्या बैठका होत होत्या, गटप्रमुख असतील, उपशाखाप्रमुख असतील, पुरुष महिला असतील, यांच्याशी सातत्याने मागच्या काही दिवसामध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव साहेब सकाळी 10 ते पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत सातत्याने प्रत्येक विभागावर बैठका घेत आहेत. आणि त्यामध्ये जवळजवळ 20-20, 22-22 तास काम करत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या गोष्टी होत आहेत त्या मी मुद्दा अधोरेखित करतो की त्यातून सर्वसाधारण शिवसेनेत ते पदाधिकारी आलेली पहिली महत्त्वाची सूचना अशी की स्वबळावर आपण वाटचाल चालू करू. त्यातून घेतलेला तो निर्णय आणि म्हणून तो जो गोरेगावचा मेळावा झाला, बळावर वाटचाल करू मी समजू शकतो, स्वखानदानात सकट वाटचाल करू एवढं फक्त मला समजावून सांगा. पुन्हा तेच मुद्दा सांगतो मी. त्यामध्ये उद्धव साहेबांनी जेव्हा पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेनेला विचारायचे तेच जागा आहे आणि एका जागेसाठी समजा माझ्याकडे कमीत कमी 7 जण आणि जास्तीत जास्त 42 जणांची समजा नावांची यादी आहे, तर पक्षप्रमुख असून सुद्धा उद्धव साहेब विनंती करायचे समोर आलेल्या सर्व सैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना की तुम्ही त्या प्रभागामध्ये त्या विभागात मला एक मताने तुमचं एखादं नाव सुचवा. तुम्ही जे नाव सुचवाल त्या नावाला मी मंजुरी देईल.
आज किती ठिकाणी अरविंदजी बंडखोरी होते हे आपल्यालाही माहिती आहे. या सगळ्याचा पाडा इथे उघडायची गरज नाही, कारण आम्ही त्या बातम्यात ते सगळं दाखवलेलं आहे. काय प्रमाणात असंतोष खतखततोय. असंतोष असू शकतो, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, कारण प्रत्येक जण इच्छुक आहे. परंतु एकाच घराण्यामध्ये अशी घराणेशाही वारंवार दिसणं हे आतापर्यंतच्या परंपरेला अनुसरून काय, एवढं फक्त सांगा. मी आपल्या प्रश्नावरती येतोय सर. आणि त्यामुळे उद्धव साहेबच समोर पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेनेला विनंती करायची ते तर तुम्ही मला मध्ये नाव विचारा. मी जाहीरपणे आपल्या माध्यमातून विनंती करतोय की ज्या शिवसेना शाखांनी ज्या शिवसेनेच्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या एका उमेदवाराचं नाव सुचवलं, असा एक उमेदवार त्यांनी सांगावा की आम्ही नाव सुचवलं साहेब आणि तुम्ही उमेदवारी दिली नाहीत, असं कुठे घडलेलं नाहीये. ज्या ठिकाणी समजा कुठे काही डिस्प्यूट होते, काही समजा अनेक उमेदवार इच्छुक होते, ते सांगायचे साहेब तुम्ही द्याल या नावांना पसंती मिळालेली आहे की नाही, ही नावं इच्छुक आहेत की नाही, यांना उमेदवारी मिळणार आहे की नाही, ही नावं काय खालपासून कार्यकर्त्यांनी सुचवलेली आहेत, काही स्वीकारावी लागतात आता अपरिहार्यता घराणेशाहीची म्हणून. ज्या ठिकाणी शिवसेनेत पदाधिकारी सांगायचे साहेब, अथवा तुमच्याकडे आलेल्या माहितीनुसार तिकडची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, अन्य कोणत्या परिस्थिती असतात आपल्याला माहिती आहे, त्या लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही एखादा उमेदवार द्या. आमचा उमेदवार कोण असेल तर धनुष्यबाण, आमचा उमेदवार धनुष्यबाण असेल, आमच्यामध्ये एक वाक्य दौड नसेल, मग तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही स्वीकारून त्याचं काम करू. त्यामुळे जो उमेदवार पक्षप्रमुख देतील त्या उमेदवाराचं काम करणं हे शिवसेनेच्या अनुषंगाने बंधनकारक आहे आमच्यासाठी. तुम्ही मूळ प्रश्न टाळलात. मी घराणेशाही बद्दलचा प्रश्न विचारतोय. पुन्हा सांगतो, सगळं सोडून उद्धव ठाकरे कसं काम करतायत हे सांगतायत, धनुष्यबाण हाच कसा उमेदवार आहे हे सांगताय. पक्षाच्या कार्यालयात बोलण्याच्या गोष्टी आणि स्टुडिओमध्ये येऊन बोलण्याच्या गोष्टी या दोन वेगळ्या आहेत. मी तुम्हाला एवढं फक्त सांगितलं की आतापर्यंत जी संघटना उभी राहिली ती सर्वसामान्य तळागाळातनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी एकेका माणसाला वेचून त्याला उभं केलं. इथे फक्त घराणेशाहीचे उमेदवार उभे राहतात का, एवढाच फक्त छोटासा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही टाळताय हे महाराष्ट्रासमोर आलं, हे देखील पुष्कळ झालं. आपल्यासोबत भाजपचे निष्ठावंत आहेत मनोहर बोधे आपल्या पक्षात इन्कमिंग फ्री चालू आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल, विशेषतः पुणे शहरामध्ये. मनोहर बोधे. पुणे शहरापुरताच विषय नाही आहे, संपूर्ण भारतामध्ये पक्षाचं धोरण आहे की काँग्रेसमुक्त भारत करायचा, आणि त्या अभियानाचा एक अंग म्हणून संपूर्ण देशामध्ये जर कोणी आमच्या पक्षामध्ये येत असतील तर त्याबद्दल आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. निश्चितच पक्षाचा विस्तार हा झाला पाहिजे, आणि कोणाच्याही पक्ष विस्तारामध्ये इन्कमिंगला आम्ही विरोध केला नाही. त्यामुळे मोदीजींचं जे घोषवाक्य आहे की काँग्रेसमुक्त भारत, त्याला अनुसरणच पक्षाचं हे धोरण आहे, आणि त्यानुसार पक्षामध्ये प्रवेश होत असतात. मोदीजींच्या काँग्रेसमुक्त भारत, पण हा संदेश मला असं वाटतं तुमच्या संजय घाडीगावकरांपर्यंत पोहोचला नाही, कारण त्यांनी काहीतरी वेगळीच भूमिका घेतली. दीपक बातूचे ब्रेकवर जाण्यापूर्वी हे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निष्ठावंत विरुद्ध बंडखोर चाललंय नेमकं काय आहे? सर, तुम्हाला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता, मेसेज सांगतो. भाजपचे काही नेते घोषणा करत होते की सगळे राष्ट्रवादीचे नेते हे जेलमध्ये जातील, परंतु राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये नाही तर भाजपमध्ये जातात, असं एक मध्यंतरी SMS व्हॉट्सअपवर फिरत होता. म्हणजे कुठल्या पक्षाला काही साधन सुचिता नाही आहे, जो येईल त्याला प्रवेश दिला जातोय. मग तो गुंडा आहे, तो राष्ट्रवादीचा आहे, ज्याच्यावर आपण आरोप केले तो आहे. कारण आपण विधानसभेलाही बघितलं की ज्या उमेदवारांवर, ज्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले त्यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. दुसरीकडे निष्ठावंत हा विषय आता राहिलेलाच नाही आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांनी फक्त पक्षाची ओझी व्हायची, आणि ज्यांनी नगरसेवक पद भोगलं, इतर पदं भोगली, त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करायची किंवा आपला पक्ष सोडून पदासाठी दुसऱ्या पक्षात जायचं. आता नाना अमोले शिवसेनेचे गेले, पक्षाने त्याला 2 वेळा नगरसेवक पद दिला, 2 वेळा ते निवडून आले. काय अन्याय झाला होता त्यांच्यावर? आता जर पक्षाला वाटलं आपल्याला नवीन ठिकाणी नवीन कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे तर त्याला देऊ नये. नाना अमोले पूर्वी काय होते, नाना अमोलेंना नगरसेवक करण्यापूर्वी ते साधे शिवसैनिक होते. एका शिवसैनिकाला 2 वेळ नगरसेवक केलं, त्याच्यानंतर शांत बसायचं, किमान दुसऱ्याला संधी मिळायला पाहिजे. तसं नाही न करता थेट दुसऱ्या पक्षात निघून जायचं, ही कसली आली निष्ठा? केवळ तुम्ही वैयक्तिक स्वार्थ, तुम्ही जो कार्यक्रमाची सुरुवात करताना जो उल्लेख केला तो वैयक्तिक स्वार्थ हा आता प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याचा झालेला आहे. तिकीट मिळालं नाही, चला दुसऱ्या पक्षात. म्हणजे मगाची जे केशव उपाध्याय विचार वगैरे सांगत होते त्या विचारांशी आता कुठल्या पक्षात विचार आले? पार्टी विथ डिफरन्स म्हणते भाजप, त्यांच्याकडे काय राहिले डिफरन्स? आता ते काँग्रेस राष्ट्रवादी एकच झालं ना आता सगळं. त्यांचे जे विचार होते, कोणी निवडून येणं हा क्रायटेरिया, मग तो पक्षातला असो, मग निष्ठावंत दुखावला गेला तरी चालेल, त्याच्याकडे पैसा पाहिजे, त्याची ताकद पाहिजे, तो गुंडा असला तरी चालेल, अशा लोकांना आता पक्षात प्रवेश दिला जातोय. घाडीगावकर बोला, काय सांगाल तुम्ही? घाडीगावकर.
कसं आहे सर, भारतीय जनता पार्टीमध्ये मी फक्त माझ्या सहकाऱ्यांसोबत विकास कामांसाठी प्रवेश केला होता, परंतु भाजपमधील अंतर्गत कलहामुळे भाजप जी वाढलेली आहे ती ताकद ह्या भाजपच्या कलह करणाऱ्या लोकांना नको आहे आणि विरोधकांना त्यांना मोठं करायचं आहे, कारण की ह्यांचे कुठेतरी हितसंबंध असतील. नाहीतर जो व्यक्ती भाजप वाढवतोय, पक्ष संघटना बांधतोय, रात्रभर फिरतोय, त्या व्यक्तीला सहकार्य करायचं सोडून त्याचे पंख कसे छाटले जातील, त्याच्या सहकार्यांना त्रास कसा दिला जाईल, हे जे प्रकार घडतात हे ह्यासाठी मी ठरलेलो आहे. 10 महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आजची रात्र अत्यंत महत्त्वाची आहे. आज रात्री ठरणार आहे तुम्हाला तिकीट मिळणार की नाही, आणि जर मिळालं नाही तर तुमचा प्लॅन बी नेमका काय आहे. प्लॅन बी मध्ये अनेकांच्या बीचा अर्थ भाजप असा असतो. याचं कारण पहिला अध्यक्षर कुठला आहे, शिवसेना आहे का काँग्रेस, याला महत्त्व नाही. प्लॅन बी म्हणजे भाजप, आणि भाजपमध्ये सध्या फ्री इन्कमिंग सुरू आहे. नेमकं का होतं असं? अरविंद भोसले, तुमच्या पक्षाचे 2 खंदे शिवसैनिक प्रभाकर शिंदे, नाना अंबोले, हे दोघेही पक्ष सोडून आता भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले. नेमकं काय घडतंय, असं का होतंय? सर, माझी छोटी विनंती, मला थोडासा वेळ द्या. मला अशा प्रश्नाचं उत्तर अपूर्ण राहिलं. डोरेरावचा जो मेळावा झाला ना शिवसेनेचा, त्याच्या ते पक्षप्रमुख ज्या वेळेला हजारो सैनिकांनी पदाधिकाऱ्यांशी बोलत होते, तिथे ठरलेला विषय त्यांनी त्या डोरेरावच्या मेळाव्यामध्ये मांडला. आणि जेव्हा उद्धव साहेब बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा एक दिशा स्पष्ट केली महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्राच्या अनुषंगाने एकटं जाणार संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. बरोबर, आपण दाखवलं ते, आपलं आम्ही स्वागत केलं, त्याबद्दल आम्ही आपले आभार मानले. त्यामध्ये उद्धव साहेब म्हणाले की माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षे पोटी, माझ्या वैयक्तिक हितासाठी मी आई समान असणाऱ्या माझ्या शिवसेनेच्या कुशीत वार ठरणार नाही. मला त्या पाहिजेपेक्षा माझ्या संघटनेला महाराष्ट्राचे जे हित जोपासायचं आहे त्या मी लढून भडव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे हित जोपासू. असं असताना सुद्धा जी काही मंडळी समजा आता तिथे जात असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही हे आत्ता सांगू इच्छितो. कारण शिवसेनेची दिशा आता ठरलेली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आता लढून झुंजून महाराष्ट्राचा विकास संपादन करून अरविंद सर्व भोसले, महापालिका आणि तुमची जिल्हा निष्ठा परिषदेची भरभरा फटवायचा आहे. तुमची निष्ठा मी आपण जी समजू काय शकतो. मला कल्पना आहे तुमच्यावर अन्याय झालाय, चेंबूरकरांच्या ऐवजी तुम्हाला तिकीट मिळायला पाहिजे होतं असं सगळेजण सांगतात, तरी तुम्ही पक्षाबद्दल अत्यंत राहिले. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की तुमचे असे पक्षाचे निष्ठावान सोडून का जातात, आणि त्याहीपेक्षा तुमचा एकेकाळचा सहयोगी असलेला पक्ष भाजप त्यांना इतकं वेलकम रेड कार्पेट का देतोय? सर, आपण ज्यांची जाण्याची नावं घेत आहे ना, आत्ता मलाशी भातुसे सरांनी अत्यंत चांगलं विश्लेषण केलं की नाना अंबोले म्हणजे 2007च्या निवडणुकीच्या आधी शिवसेने म्हणून समजा ते कार्यरत असतील, त्याच्या आधी पदाधिकारी म्हणून त्यांच्या नावावरती कोणती नोंद नाही आहे, शिवसेनेसाठी कोणत्या केसेस नाही आहेत. परंतु नगरसेवक झाल्यानंतर मुंबई महापालिका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, पक्षाचे प्रभात समिती अध्यक्ष, BSTचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महापालिकेमधले पक्षाचे प्रमुख झाले, सभागृह नेते झाले. प्रभाकर शिंदेमुळे त्यावेळेला चिपळूणचे आमचे शिवसेनेचे आमदार ते बाहेर पडले आणि प्रभाकर शिंदेच्या हट्टापोटी ती उमेदवारी प्रभाकर शिंदे दिली चिपळूणमधली, आणि तोही भास्कर जाधव सारख्या शिवसेने बाहेर पडला आणि प्रभाकर शिंदेचं डिपॉझिट जप्त झालं. मी या ठिकाणी पुन्हा आपल्याला विनंती करतो, 227 मुंबईचा विषय म्हटला तर एका जागेसाठी जर समजा आपण म्हटलं तर 227 जाण्यासाठी जवळजवळ 9,500 पेक्षा जास्त उमेदवार शिवसेनेमध्ये होते. ज्या झाडावरून फळाची अपेक्षा असते त्याला दगड मारले जातात आणि त्यासाठी अपेक्षा होती, परंतु हे बंडाळीचं प्रमाण अत्यंत अत्यल्प आहे. मला फक्त एकच म्हणायचं आहे की हे जे पडणारी फळं आहेत ती नेमकी भाजपच्या अंगणात का पडतायत, ही भाजपच्या अंगणामध्ये का पडतात ते सांगतो. पार्थिव डिफरन्सवर जे म्हटलं जात होतं आणि फार पक्ष चिंतन विचार जे म्हटलं जात होतं ना, मिस्टॉलच्या माध्यमातून जन्मालेले पक्ष, जागतिक स्तरावरती असणारा पक्ष म्हणजे आमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल सर्वात जास्त कार्यकर्ते, त्या पक्षाची सध्याची अवस्था अशी आहे. मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल. नागपूरमध्ये आपण पाहत आहे गडकरी असतील, माननीय गडकरी साहेब किंवा मुख्यमंत्री महोदय अजून यादीवरती एकमत नाही आहे. मुंबईमध्ये 227 जागांपैकी 138 जागांवरती मी आज आकडा तुम्हाला सांगतो, भाजपचे कोणतेही पदाधिकारी अथवा कार्यकर्ते नाही, इतर पक्षातून आलेल्यांना ते स्थान देऊ इच्छित आहेत. म्हणजे ही भाजपची अवस्था आहे मुंबईमध्ये. आपण रिॲक्शन घेऊया. निश्चित घ्या तुम्ही. केशव उपाध्याय काय सांगाल? केशव उपाध्याय 227 पैकी 138 जागी तुम्हाला आयात उमेदवार घ्यावे लागत आहेत. ही अवस्था भाजपची. मला असं वाटतं वस्तुस्थितीवर आधारित जर आपण चर्चा केली तर ती अधिक होईल.
कुणाच्या मनात काय विशफुल थिंकिंग काय त्याच्यावरती चर्चा होत नसते. मी यादी घेऊन मी आदरणीय अरविंद भोसले यांच्यासोबत बसायला तयार आहे. भारतीय जनता पार्टी बरोबर वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी हे या यादीमध्ये तुम्हाला दिसतील आणि ही संख्या चांगली म्हणजे 138 पेक्षा मंगेश सांगळे तुमच्या यादीमध्ये होते का? एक्झॅक्टली आकडा मी तुम्हाला तोही सांगितला रात्री सगळी मंगेश यादी सांगळे, होईल. नाना आंबोले, प्रबळ कोण? शिंदे तुमच्या यादीमध्ये होते का? अहो असं आहे की मग मी तुम्ही पारदर्शकतेची चर्चा करत होतात. महापालिकेत केंद्रानेच तुमचा बुरटा फाडला. मुंबई महापालिका देशातली सर्वाधिक पारदर्शक महापालिका ठरली. किती आणले तुमचा मुद्द्यातली हवा किती ठरून घेतले ठरली. ते बघा. केंद्रातल्या भाजपच्या सरकारने तुमच्या मुद्द्यामधली हवा ठरून ठरली. पारदर्शकतेचा तुमचा बुरटा केशवजी फाडला भाजपने. केंद्राने तुमचा बुरटा फाडला. पारदर्शकतेमध्ये मुंबई महापालिका नंबर 1 महापालिका त्यांना उत्तर देऊ द्या. केशव पदांना उत्तर देऊ द्या. अर्धवट माहितीवरती नाचू अर्धवट माहितीवरती आपण अरविंद बोलताय. भोसले, त्यांनी काही साध्य होत नसतं. अर्धवट माहितीवरती नाचायचं नसतं हो. आपण बोलताय. ती नीट वाचून घ्या काय तुम्ही म्हणलं वाचा. ते बघा आणि त्याच्यानंतर बघा. मी तुम्हाला असं यादी आहे. देतो. भाजपमध्ये आलेल्या इतर पक्षांच्या आयआरएमची यादी तुम्हाला देतो मी. त्यांचं काय झालं अरे मी तुम्हाला यादी शिवसेनेची देतो. कामं काय घेऊन जात नाहीत लोकांकडे. 227 पैकी 138 उमेदवारांची यादी मी तुम्हाला देतो, ज्या फायनल झाली तुमची. अमुकांनी काय केलं तमुकांनी काय केलं. शिवसेनेची कामं आजही मुंबई महापालिकेच्या प्रचारात केंद्र दिसत सरकारने नाही. केंद्र यापेक्षा सरकारने शिवसेनेची भाजपचं सरकार आहे तुमचं. शोकांतिका त्यांनी काय सांगितलं असावी? मुंबई महापालिका मला देशामध्ये सांगा पहिली ना. आहे. अहो, पारदर्शकतेमध्ये शिवसेनेची शोकांतिका केंद्राने काय? तुमच्या की सरकारने तुम्हाला शिफारस कामं दिली प्रचारात सांगता येत केशवजी. नाही. मी अमुकांनी दोघांनाही- काय केलं भाजपाने काय केलं राष्ट्रवादीने काय केलं मी हे तो बोलत नाही मुद्दा. दुसऱ्यांवरती टीका करणं तुम्ही ज्या मुद्द्यात अफजल बोलवता खानापासून तुमच्या बाकी सरकारने हवा सगळ्या काढून इतिहासात घेतली रममाण होणं, आणि तुमच्याकडे आता यातच तुम्हाला आपण आनंद देण्यासाठी मानता उमेदवार का? सापडत नाहीत. ही तुम्ही शिवसेनेवरती ही शिवसेनेची भूमिका आहे का? शिवसेनेतून येणाऱ्या आपली कामं बंडखोर अजूनही असतील तुम्हाला त्याच्या का अपेक्षा लावून सांगता बसला येत तुम्ही. नाहीत? गेल्या 20 वर्षात सत्तेत असूनही अहो काही ठोस अहो, कामं सांगा. केशवजी, आम्ही सांगतो 2 वर्षातली कामं सांगतो मी. आज तुम्ही भारतीय जनता ज्या पार्टीच्या पद्धतीने राज्यातली, आशिष शेलारांनी जिथं त्यांचे तुम्ही ड्रमचे लावून सत्तेत स्वागत सहभागी केलं. आहात, नाना ती सुद्धा बोले, अनेक कामं प्रबळ मी शिंदे सांगतो. तुमचे उमेदवार. भारतीय जनता पार्टीमध्ये किती कामं नाना केली? बोले, 2 वर्षात प्रबळ शिंदे सरकारने केली तुमचे आहेत. उमेदवार. अहो, अशा असणारा 138 चांगली जणांची यादी माणसं, तयार आहे अहो, तुमच्यामध्ये तुमची बाहेरच्या माणसं पक्षाचे सोडून आलेले चालली. केशवजी. अहो, विचार करा तुम्ही. केशवजी, अहो, 138 विचार जण करा. बाहेरच्या अहो, पक्षातून शेवटी आलेले. शिवसेनेचं बाहेरचे नाव खूप आहेत. 227 ती सांगायची का? तुमचे ती भाजप सांगायची का? ती पण मला 90 यादी काढता उमेदवार. येईल. शिवसेनेची कुठे यादी? मी दोघांनाही शिवसेनेची शांत यादी राहायची कुठे आहे? विनंती ती करतो. यादीच देता येत नाही. केशवजी, अहो, टाळा पार्टी ठोका. विथ अरविंद भोसले आणि शाखा केशव प्रमुखांना उपाध्ये दोघांनाही शाखेला शांत राहायची टाळा विनंती ठोका करतो. शिवसेनेच्या. अजून केशव काय हवं? उपाध्ये शिवसेनेच्या शाखेला कुलूप ठोकलं. अजून काय हवं? केशवजी मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो आणि प्रेक्षकांना जर मधल्या 2 मिनिटात तुम्ही विसरला असाल तर माहिती देतो की काय राज्य चाललंय? सरकारमध्ये आणि केंद्रात हे दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ते पक्ष एकमेकाच्या मांडीला मांडी लावून आपल्यावर सत्ता राबवत आहेत. हे जर 2 मिनिटाच्या त्यांच्या भाषणात तुम्ही विसरला असाल तर तुमच्या लक्षात देण्याकरता म्हणून सांगतोय. संजय गाडीगावकर बोला. ठाणे महापालिकेमध्ये 27 वर्ष आज शिवसेनेचं सत्ता आहे मला बोलायचं आणि वागळे स्टेट सारख्या विभागामध्ये काही विकास कामं जी आमदारांनी केली पाहिजेत, नगरसेवकांनी केली पाहिजेत, ती झालेली नाहीत. पाणी पुरवठ्याची बोंब आहे, घनकचरा व्यवस्थापनाची बोंब आहे, जागोजागी कचरे आहेत, अरुंद रस्ते आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना विकासाचे जे टेंबे मिरवले जात आहेत ठाण्यामध्ये, केशव त्याचा उपाध्याय फुगा फुटलाय. केशव उपाध्याय बोला. केशव उपाध्याय. नाही 2-3 गोष्टी मी आता नावच घेतो. भारती कदम, रिद्धी कुरसुंगे, संध्या जोशी, बाला आंबेकर हे कुठून आले तो नाव काय? हे शिवसेनेचे कॅन्डिडेट आहेत. म्हणजे आपला पहिला आपलं ठेवायचं झाकून केशवजी, इथं उत्तर देतो असं मी. करू नका अरविंदजी. उत्तर देतो त्यामुळे किती तिकीट दिली आहेत? एक नाही आता माझं पूर्ण करू द्या. 1 मिनिट. डॉक्टर साहेब मगाशी ते बोलत होते, मला तुम्ही म्हणजे मध्ये मी बोलत असताना ते पुन्हा मध्ये बोलले, चला, मला तुम्ही वेळ घ्या, दिला नाही फ्री. त्यामुळे मला माझी विनंती आहे की सगळे म्हणजे दीपकजी बोलतायत, सगळे बोलतात. त्यामुळे एक तर मुळात शिवसेनेने काय बाहेरने कॅन्डिडेट घेतले असं नाही, शिवसेने सुद्धा तितके बाहेरने कॅन्डिडेट घेत आहेत ही खरी. आणि आज शाखेला टाळं ठोकण्याची वेळ आली ही अशी खरी. कुठेही घटना शोकांतिका घडलेली विचार नाहीये. केला पाहिजे. पण ठीक आहे. दुसरं त्यातलं असं आहे की शेवटी अहो घडलं ना चॅनल दाखवतात, चॅनल टाळ ठोकलेलं बघा ना जरा तुम्ही. नाही. इतकं तरी खोटं पाडू नका चॅनल. मनाला टाळ आता ठोकवतो दुसरा तुम्ही. मुद्दा नाही अहो, आता अरविंदजी अरविंदजी माझं बोलू का? तुम्ही बोलत मी बोललो नाही मध्ये. अरविंदजी आपण असं की एकमेकाशी बोलणं पूर्ण द्या, मग टीका करा माझ्यावर. तुमच्या हवी ती शिवसेना शेवटी तेच काम करतात, नुसती टीकाच करायची तुम्हाला. त्यामुळे नंतर करा. माझं झालं की सकारात्मक आम्हीच करतो.
असं आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी म्हणाल तुम्ही निष्ठावान कोण बसले, आमचे कोण होते आता बंडखोर झालेत असं आता काहीतरी तुम्ही सांगितलं, आमचे कोण ठाण्याचे बसलेले आहेत उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष वगैरे. असं आहे की त्याचं उत्तर मला द्यायचं नव्हतं, पण देतो. मुळात त्यांना पक्षात आले, पक्षात त्यांना सन्मान दिला, पक्षांनी पद दिलं. आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला तिकीट सुद्धा दिलं, असंही त्यांना सांगितलं. मला सांगा, असं सगळं झाल्यानंतरही बंडखोरी जर त्यांना करायची वाटत असेल तर ते पक्षाचे निष्ठावान कसे, हा पहिला प्रश्न. म्हणजे त्यांच्यावर तर अन्यायच झाला नाही, तिकीट दिलंय तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की पक्षात बंडखोरी चालली आहे. म्हणजे याला काही अर्थ नाही. या सगळ्या गोष्टीला काहीतरी प्रसिद्धी किंवा काही अन्य काही गोष्टी असू शकतात ज्यातनं त्यांना बाहेर फुटावंसं वाटलं. दुसरी 2-3 गोष्टी आहेत ज्या मी पुन्हा सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये होय मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत, पण ती लोक येत असताना भारतीय जनता पार्टीचा मूळ आत्मा, मूळ कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते. आणि शेवटी एक लक्षात घ्या डॉक्टर साहेब, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचार काम करणार आहे. त्यामुळे कुणी एखाद्या व्यक्तीने तिकीट दिलं नाही की अशा पद्धतीने रुसणार तो भारतीय जनता कार्यकर्ता नाही. पण शेवटी माझी भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे. डॉक्टर केशव पद्धतीने बरोबर आहे, कलाकलांनीला पक्षात घेतलेलं नाही. नाही डॉक्टर साहेब, घराणेशाही पण मी वाचून दाखवली आहे. शेवटी माझं मत आहे ना, ते माझ्या पार्टीचं मत आहे. बरोबर आहे, शिवसेनेची घराणेशाही पण मी दाखवली आहे. तशी तुमच्या पक्षात घराणेशाहीची किती तिकीटं वाटतात तेही वाचून दाखवू शकतो मी. लक्षात घ्या तुम्ही. त्याचंही उत्तर देतो, त्याचं उत्तर देतो, बोला, त्याचं उत्तर देतो. बोला. असं आहे की तुम्ही जी नावं आता घेऊ इच्छितात, आणि डॉक्टर साहेब हेही माहितीये, गेल्या त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून जर ती काम करत असतील तर केवळ त्यांचे वडील कोणीतरी पदाधिकारी आहेत म्हणून तिकीट नाकारायचं हा अन्याय नाही का? शेवटी जर नव्या पिढीत जर काम करून जर मोठ्या लोक येत असतील, वर्षानुवर्ष काम करत असतील. शिवसेनेसाठी सुद्धा प्रश्न आहे, तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही सांगताय की त्या घराण्यातले लोक कार्यकर्ते म्हणून काम करत असतील तर त्यांच्यावर अन्याय करायचा का? 30 वर्ष लोक कार्यकर्ते काम करतात, खांद्यावर पक्षाचा झेंडा घेऊन वाहतात, आणि त्यांना तुम्ही तिकीट देताना एखाद्या आमदाराचा किंवा मंत्र्याचा मुलगा जो 1-2 वर्षापूर्वी पक्षाचं काम करायला लागला का, तर त्याचे वडील आमदार झाले किंवा आई मंत्री झाली म्हणून त्याला तुम्ही संधी देता, आणि 30 वर्ष काम करण्यावर अन्याय करता. हा कुठला हे आहे? आणि हे फक्त तुमच्या पक्षात नाही, शिवसेनेमध्ये तेच झालेलं आहे. आता ठाण्यामधली आपण उदाहरणं दिली, सगळे आमदारांची जी मुलं आहेत ती आत्ता आले तो राजकारणात, आणि 30 वर्ष 25 वर्ष काम करणारे कार्यकर्ते नुसते पक्षाचा झेंडा वाहणार, बॅनर लावणार, घोषणा देणार, त्याच्या पलीकडे त्यांना काहीच काम नाही. मनोहर बोधे यांना यावर मत व्यक्त करायचंय. मनोहर बोधे, बोला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पक्षाची भूमिका म्हणून पक्ष विस्तारासाठी मी बोललो, परंतु तुम्ही निष्ठावान आणि बंडखोर आणि इन्कमिंग आणि त्यांना आल्याबरोबर तिकीट ह्या विषयाच्या बाबतीमध्ये मला बरंच काही बोलायचं होतं. आता मी चर्चा ऐकतोय शिवसेना, आणि हे आपण ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मला वाटतं आपण इथं आलेलो नाही आहे. मेन मुद्दा आहे की बुवा निष्ठावंतांच्या बाबतीमध्ये ह्या इन्कमिंगमुळे कशा प्रकारचा अन्याय होतो. मी माझ्या बाबतीमध्येच सांगतो की मी एका खेड्यागावातला कोणी येत नव्हतं त्या ठिकाणी शाखा स्थापन करून नागपूरवरून इथे येऊन मी सरकारी नोकरी सोडून गेली 10 वर्ष पार्टीचं काम करतो. आणि हे करत असताना माझा भाग खडकवासला विधानसभा मतदारसंघ जो तुम्ही बघितला त्यामध्ये ज्या भागात राहतो तिथं काही नव्हतं, तिथनं कामाला सुरुवात केली. एक सर्वसामान्य महिला मी उभी केली आणि त्या ठिकाणी त्या ताईंना आम्ही निवडून आणलं. नंतर खडकवासला विधानसभेची तुम्ही निवडणूक बघितली, सगळे निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र आले आणि भीमराव तापकीरच्या निमित्तानं आम्ही एक ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी मिळवला. असं असताना आता सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये सर्वात मताधिक्यानं आमचा खडकवासला जिंकून आला. ते स्टॅटिस्टिकल रेफरन्सेस आहेत मनोहर बोधे, स्टॅटिस्टिकल रेफरन्सेस आहेत. तुमच्यासारखे निष्ठावंत जसे आहेत ना मनोहर बोधे, जसे तुमच्यासारखे निष्ठावंत आहेत तसेच खूप मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये आता उपरे येत आहेत आणि प्रत्येक पक्षामध्ये येत आहेत. प्रत्येक पक्षामध्ये आपापल्या घरातल्या लोकांनाच तिकीट दिली जावी याच्याबद्दल आग्रह धरला जातोय. हा आत्ताचा विषय. सर, मला एक सांगायचं आहे, निष्ठावंत आणि बंडखोरी चर्चा करताना आता उपाध्याय सर बोलले की यांना तिकीटं पण दिली आणि आता हे नाराज झाले, मग यांची निष्ठा कशी? मी तिकीट माझ्यासाठी मागितलं नाही. ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला बळ दिलं, ताकद दिली, वागळसेठ विभागामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कुठलाही सपोर्ट नसताना संघटना उभी केली, आणि अशी संघटना उभी झाली की ते भाजपचे उमेदवार 12च्या 12 निवडून येणार आहेत. अशा वेळी त्यांची तिकीटं कापली जातात, ते पण पक्षहित न बघता कापली जातात.
तर इथे संजय गाडीगावकर आणि त्याच्या सहकाऱ्यांची चूक कुठली? जो मेहनत घेणारा कार्यकर्ता आहे, जो पक्ष वाढवणारा कार्यकर्ता आहे, त्याला जर गाडीगावकर, तुम्ही सहकार्य तुमचा करणार मुद्दा नसाल, मांडलेला आहे. केशव उपाध्याय, तर तुम्ही वेळेची मला मर्यादा सांगा, लक्षात घेता थोडक्यात पक्षामध्ये उत्तर द्या. तुम्ही आम्हाला कशाला सगळ्यात घेतलं? पक्षात तुमच्या सगळ्यात अंतर्गत पक्षात प्रेक्षक करासाठी बघा, घेतलं? हे तुमच्या तुमचे अंतर्गत उद्याचे चर्चेसाठी प्रतिनिधी घेतलं? आहेत. आज काय चाललंय लक्षात ठेवा. केशव उपाध्याय, असं आहे की केवळ आपल्याला सगळं कळतं आणि पक्षाच्या नेत्यांना काहीच कळत नाही, अशा भूमिकेत जर एकदा शिरलो आणि तो ग्रह डोक्यात शिरला की सारासार विवेक बंद पडतो आणि मी म्हणतो तेच खरं, असं जर कोणी भूमिका घेत असेल तर ती कुठल्याच पक्षामध्ये चालू शकत नाही. शेवटी एक व्यापक विचार करून निष्ठावान कार्यकर्ते, त्याचबरोबर जिंकण्याची त्या ठिकाणची क्षमता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पक्षाचे नेतृत्व, अनेक त्याचा सर्वे असतो आणि त्या आधारावरती उमेदवारी देत असतो. आणि त्यामुळे फक्त एखाद्या कार्यकर्त्याला त्याच्या मनासारखं काही एखादी गोष्ट झाली नाही याचा अर्थ सगळंच चुकीचं असतं असं समजण्याचं कोणी कारण नाही. महाराष्ट्रामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी असं, म्हणजे आता ठाण्यातलं एक उदाहरण, बाकी तर मला अजून तर कुठे घडलंच नाही दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठे एखादं उदाहरण मला घडलं मला असेल, मला मला पण केशव याचा केशव हा काही भारतीय जनता केशव पार्टीचा केशव मला तुम्हाला एक प्रश्न घडतं. विचारायचा आहे. केशव बोला, मी तुम्हाला बोला. आता चला बोला, केस बोला. स्पेसिफिक बोलूया नको. मी बोला, तुम्हाला एक डॉक्टर शेवटचा साहेब, प्रश्न बोला. विचारतो. केशव उपाध्याय, उद्या संध्याकाळपर्यंत विचारा. उमेदवाराची नामांकन भरण्याची शेवटचा क्षण आलेला आहे, तरी देखील अजून तुमच्याच पक्षाची नाही, सर्वच पक्षांची कोणाची संपूर्णपणे यादी जाहीर झाली आहे. एबी फॉर्म खणखणीतरित्या दिलेले आहेत, असं आम्हाला का दिसत नाही आहे? तुम्हाला बंडखोरीची भीती आहे? तुम्हाला आपल्याच पक्षात आणखीन कोणी येणार आहेत त्यांना तुम्हाला घ्यायचं आहे, अकोमोडेट करायचं आहे, म्हणून तुम्ही यादी जाहीर करत नाही आहात? नेमकं का होतंय? तुमच्या पक्षाची यादी जाहीर न व्हायचं कारण काय? असं आहे की यादी जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही या ठिकाणी. आत्ता अगदी स्पेसिफिक ठाणे पुन्हा घेऊन सांगतो, आत्ता ठाणे कार्यालयात खणखणीतपणे एबी फॉर्म देणं सुरू आहे ज्यांची निवड झाली आहे त्यांना. त्यामुळे असं त्या त्या शहरामध्ये एबी फॉर्म देणं आणि खणखणीतपणे देणं, कुठेही लपवाछपी करून नाही, ते देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे, भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये सुरू आहे. दीपक, उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवारी दाखल करायची आणि अजूनही कुठलाही पक्ष असा यादी घेऊन समोर येत नाहीये, असं मागच्या वेळी घडलेलं नव्हतं. यावेळी हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर घडतंय. कशाचं लक्षण आहे? तर मागच्या वेळी बऱ्याच पक्षांनी आपली यादी जाहीर केली होती, पण यावेळेला बघतोय आपण पहिली यादी काही पक्षांनी जाहीर केल्यानंतर थांबले. आणि पहिली यादी जाहीर करूनही काँग्रेसमध्ये काय घडलं ते आज आपण बघितलं. संजय निरुपम यांनी पहिली यादी 115 जणांची जाहीर केली आणि काँग्रेस पक्षाध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींनी त्यांना स्थगिती दिली. का? तर संजय निरुपम यांनी काही आमदारांशी समर्थक होते त्यांना डावललं, काही माजी मंत्र्यांचे काँग्रेसमध्ये समर्थक होते त्यांना डावललं आणि अक्षरशः गुरुदास कामत समर्थकांनी संजय निरुपम समर्थकांची हाणामारी होण्यापर्यंत मजल गेली. म्हणजे इथपर्यंत पक्षातील, हा केवळ काँग्रेसमधील नाही तर प्रत्येक पक्षात आहे. प्रत्येक कुठे आणि टाळी त्यामुळे- लागतात, हा, यादी कुठे टाळी लागतात, कुठे पक्ष सोडून जातात, बरोबर. कुठे पक्षात त्याच्यामुळे- वेलकम केलं जातं. त्याच्यामुळे यादी कुठलाही पक्ष जाहीर करत नाहीये. परस्पर एबी फॉर्म दिले जातात. तुम्ही फॉर्म भरा, गपचूप जाऊन फॉर्म भरा, कारण पक्षातली बंडखोरी टाळायची आहे, पक्षातली हाणामारी टाळायची आहे. आणि ते काँग्रेसलाही भीती आहे, ती राष्ट्रवादीलाही भीती आहे, ती शिवसेनेला भीती आहे आणि ती पार्टी विथ डिफरन्स भाजपलाही भीती आहे. प्रेक्षक, निष्ठावंत विरुद्ध बंडखोर या विषयाची रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिलीत. स्वतःला पक्षनिष्ठ म्हणवणारे निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला आणि बायका मुलांनाच फक्त तिकीट मिळावं यासाठी कशा कोलंट्या उड्या मारतात ते आपण आज पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा पगडा माझ्यावर बसला, जनतेची सेवा करण्याकरता मी भाजपमध्ये चाललोय, अशा शब्दात पुण्याचे काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी आपली प्रसन्न भूमिका व्यक्त केली. स्वतःच्या पक्षांतराचं त्यांनी एक प्रकारे समर्थनच केलं. संपूर्ण भारत काँग्रेस मुक्त करण्याचं मोदींचं धोरण आहे, त्यामुळे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, असं समर्थन पुण्यातले भाजपचे निष्ठावंत मनोहर बोधे यांनी केलं. मी विभागाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये मेहनत घेत होतो, पण पक्षांतर्गत राजकारणानं माझा बळी घेतला, माझ्यावर अन्याय करण्यात आला, अशी व्यथा माजी शहर उपाध्यक्ष संजय घडीगावकर यांनी ठाण्यामध्ये मांडली. हे नेमकं असं का घडलं असं विचारल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी काहीशी गोलमाल उत्तरं दिली. अशा वैयक्तिक प्रकरणाबद्दल बोलण्यापेक्षा पक्ष म्हणून मला विचारांबद्दल बोलायला आवडेल असा एक मार्ग केशव उपाध्याय यांनी काढला. ओमी कलानींना भाजपमध्ये घेतलेलं नाही, मात्र त्यांच्याशी युती होऊ शकते असा एक जावई शोध त्यांनी या कार्यक्रमात लावला. तर शिवसेनेत घराणेशाही आहे, विशिष्ट नेत्यांच्या कुटुंबियांनाच तिकीटं दिली जातात, या प्रश्नावर उदाहरणादाखल काही पुरावे दिल्यानंतर उत्तरं देणं हे
अरविंद भोसले यांना अत्यंत कठीण गेलं. साधन शुचिता, पक्षनिष्ठा वगैरे बाबी आता राजकारणात उरलेल्या नाही आहेत. मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांना राजकीय पक्षांचा आश्रय मिळतोय. निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष लावून भाजप काय सगळेच जण फक्त प्रवेश देत आहेत आणि तिकीटं वाटतायत. राजकीय पक्षांमध्ये आता फरक करावा असं काही उरलेलं नाही, असं परखड विश्लेषण दीपक भातुसे यांनी केलं. प्रेक्षको, ज्यांच्या हाती सत्ता तो शहाणा. सध्याचं राजकीय चित्र हे असं आहे. वर्षानुवर्ष सत्तापदं भोगूनही भूक भागत नाही. येन केन प्रकारणं सत्ता फक्त माझ्या आणि माझ्याच घरात राहावी याकरता खटाटोप केला जातोय. कार्यकर्त्यांना केवळ सतरंजा उचलायला लावणारे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर बरोबर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा त्यांना कसा काय साक्षात्कार होतो? अशा स्वार्थी आणि दलबदलू नेत्यांकडे आपण या शहराचा विकास सोपवणार? 30-35 हजार कोटींचं बजेट असणारी महानगरपालिका त्याच्या तिजोरीच्या चाव्या अशा माणसांच्या हातात देणार? जनतेने याचा विचार करूनच शहाणपणानं मतदान करावं, कारण अशा उपऱ्यांना सध्या तिकीट देण्याची स्पर्धा प्रत्येक पक्षात चालू आहे. प्रेक्षको, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेले सर्व निष्ठावंत, बंडखोर आणि विश्लेषक यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.